ही भाजी जर तुम्ही एकदा बनवली ना, चिकन मटन सुद्धा विसरून जाल, इतकी छान ही भाजी तयार होते। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते। आज की नाही आपण अगदी झणझणीत अशी पाटवडीची भाजी बनवणार आहोत। घरातीलच काही मोजक्या साहित्यांमध्ये ही भाजी तयार होते। त्यासाठी इथे बघा, सर्वात आधी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे। इथे बघा, हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर थोडंसं पाणी घालून बारीक करते, किंवा तुम्ही पाणी न घालता बारीक करून घेतलं तरीही चालेल। इथे बघा, हे मी बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक पेस्ट बनवलेली आहे। आता की नाही आपण पाटवडी बनवून घेऊयात। इथे बघा, बेसन पीठ घेतलेलं आहे मी, साधारण 1 चपाती होईल, 1 ते 2 चपाती होईल इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे। अंदाजच घेतलेला आहे, 1 कपभर बेसन पीठ घ्यायचंय। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला, थोडीशी हळद घालायची, छोटा अर्धा चमचा, धना पावडर घातली अर्धा चमचा। आपल्याला की नाही आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे आपण हिरवी मिरची वाटून घेतलेली होती ना, ती घालून घ्यायची आहे यामध्ये, आणि एकदम जास्त पाणी न घालता आपल्याला ही घट्टसर याची कणिक मळून घ्यायची आहे। खूप एकदम पाणी नाही घालायचं, जास्त थोडंच पाणी घालायचं आहे आणि घट्टसर याची ना कणिक मळून घ्यायची आपल्याला। मस्त असं कणिक मळायची आहे। थोडंसं बेसन पीठ चिकट असतं, त्यामुळे चिकट होतं, तुम्ही थोडंसं तेलाचाही वापर करू शकता। तर इथे बघा, असं घट्ट अशी इथं मी कणिक मळून घेतलेली आहे। अगदी आपल्या घरातच जे काही साहित्य असतं ना, त्यातच ही भाजी मस्त तयार होते। इथे बघा, मस्त असं हे पीठ मळून घेतलेलं आहे पाटवडीचं मी। याला की नाही आता मी झाकून ठेवते एक 5 ते 10 मिनिटं। आता की नाही आपण रश्श्याची तयारी करूयात। इथे बघू शकता तुम्ही, 1 मोठा चमचा तीळ घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा खसखस घेतली, 2 ते 3 लवंग, दालचिनी आणि काळी मिरी घेतलेली आहे। आता इथे थोडंसं खोबरं बारीक चिरून घेतलंय, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलाय, आलं आणि कांदा चिरून घेतलेला आहे। आता इथं खसखस, तीळ, जिरे आणि जे काही थोडे खडे मसाले घेतलेले आहेत ते की नाही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, आणि आपल्याला हे मिक्सरला वेगळेच बारीक करून घ्यायचे आहेत। आता की नाही आपण त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। इथे बघा, तीळ, जिरे आणि खसखस आणि खडे मसाले मी मिक्सरला बारीक करून घेते। इथे आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे, खोबरंही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता की नाही त्याच कढईमध्ये मी कांदा भाजून घेते, 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत मी, आणि आपल्याला कांदा छान असं भाजून घ्यायचा आहे। त्यासोबत लसूणही घालून घेते मी। मस्त असं कांदा लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तेल टाकून खोबरं कांदा भाजायचं असेल तर तुम्ही भाजू शकता। इथे बघा, खोबरंही मी बारीक करून घेते वेगळंच। तर खोबरं छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मस्त असं कांदा भाजून झालेला आहे आता आपला। आता की नाही कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सर्व वाटण आता। तर इथे बघा, मी सगळं मिक्सरला बारीक करून घेत आहे, थोडंसं पाणी घालून मस्त असं बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला याची। आता आपण की नाही आता रश्श्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। तर इथे बघा, मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे। गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल घालायचं आहे अंदाजे 4 ते 5 चमचे। तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता थोडंफार। तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, आणि जे आपण पेस्ट बनवून घेतली होती ना, जे वाटण बारीक करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे। यामध्ये मी सर्वच घातलेलं आहे, खोबरं, कांदा, जे आपण जिरे, खसखस, तीळ जे बारीक केलं होतं ना, तो सर्व मसाला मी एकत्र बारीक करून घेतलेला आहे। शेवटी छान असा आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त असा मसाला भाजून घ्यायचा आहे। ही की नाही भाजी खूप छान लागते चवीला, अगदी चिकन मटनच्या भाजीसारखीच लागते। तर मस्त असं बघा, हा मसाला आपला छान भाजलेला आहे, तेल सुटेपर्यंत मी मसाला भाजून घेतलेला आहे। आता की नाही यामध्ये काही मसाले घालूयात। इथे बघा, मी काळा मसाला घेतलेला आहे, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि चिकन मसाला घेतलेला आहे। तुम्ही मटन मसालाचाही वापर करू शकता, आणि मसाले तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता। तर हे मसाले सर्व आता मी तेलामध्ये घालून घेते, आणि छान असे आपल्याला तेलामध्ये मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता मस्त असं परतून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा आता, आणि आपल्याला हे जे पूर्ण जो मसाला भांड्याला लागलेला आहे ना,
तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप मस्त भाजी होते, अगदी घरातीलच काही साहित्यांमध्ये मस्त अशी झणझणीत ही पाटवडीची भाजी तयार होते। आता यामध्ये मी गरजेनुसार 1 ते 1.5 ग्लास पाणी घालत आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाण्याचा वापर करू शकता, कमी जास्त। ही जी मी भाजी बनवलेली आहे ना, तर ती साधारण 4 लोक खातील इतकी भाजी बनवलेली आहे मी। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी या आमटीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता की नाही जे बेसन पीठ मळून ठेवलं होतं ना, त्याचे मी 2 उंडे केलेले आहेत आणि इथे बघा मी थोडंसं लाटून घेते। थोडंसं बेसन पीठ लावून आपल्याला ना, जशी आपण चपाती लाटतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी जाड याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि ना अशा पद्धतीने सुरीनी किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने आपल्याला की नाही याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या वड्या तुम्ही पाडू शकता। याची पोळी लाटताना थोडंसं बेसन पीठ लावून मी पोळी लाटून घेतलेली आहे। बेसन पीठ चिकट असल्यामुळे ना हे पोळपाटाला चिटकतं, तर मी दुसरी जी पोळी होती ना, ती एका पॉलिथिनच्या कागदाला तेल लावून मस्त अशी पॉलिथिनवरती लाटून घेतलेली होती। कागदावरती थोडंसं तेल लावून घेतलं आणि इथे मस्त असं वरून एक पॉलिथिनचा कागद ठेवलेला आहे आणि छान अशी याची एक चपाती लाटून घेतलेली आहे। चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे आपल्याला, खूप जास्त पातळी बनवायची नाहीये आणि खूप जास्त जाडही नाही। तुम्ही पाटवडी बनवताना शक्यतो पॉलिथिनच्या कागदावरतीच बनवा, ही पद्धत खूप सोपी आहे। बिलकुल पीठ चिटकत नाही आणि पटकन लाटल्या जाते, बघू शकता तुम्ही। तर मस्त अशी याची पोळी लाटून घेतलेली आहे इथं मी बघा। घरामध्ये जर काही भाजीला नसेल, काही बनवावं सुचत नसेल, तर ही भाजी एकदा करून बघा। अगदी कुणी पाहुणे जरी आले ना घरामध्ये, काय बनवायचं सुचत नसेल ना व्हेजमध्ये, तर ही एकदा भाजी नक्की बनवून बघा, खूप छान लागते चवीला। इथे बघा मस्त अशी पॉलिथिनमधून पोळी काढलेली आहे मी आणि याच्या परत एकदा आपण मस्त अशा वड्या करून घेणार आहोत। पिझ्झा कटरच्या साहाय्याने मस्त वड्या कट होतात। सुरीने कट करत असाल तर थोडंसं सुरीला तेल लावायचं, म्हणजे चिटकत नाहीत। बेसन पीठ असल्यामुळे जरा चिकट असतं, त्यामुळे चिटकण्याची शक्यता असते। तर इथे बघा मस्त अशा वड्या मी करून घेतलेल्या आहेत। इथे बघा आपली रस्सा भाजी जी आहे ना, छान उकळी आलेली आहे। आता जे ह्या वड्या बनवलेल्या आहेत ना आपण पाटवड्या, त्या ह्या रस्स्यामध्ये आपण घालून घेणार आहोत सगळ्या। तर बघा तुम्ही मस्त अशी तर्रीदार ही आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे। खूप मस्त लागते। जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी तर एकदा नक्की ही भाजी बनवून बघा, खूप टेस्टी होते। सेम नॉनव्हेज सारखीच लागते, इतकी छान ही भाजी तयार होते। तर याला की नाही आता एक 5 मिनिटं मी झाकून शिजू देणार आहे। 5 मिनिटांमध्ये छान वड्या आपल्या शिजल्या जातात। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी दाखवत जाईन। इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। मस्त वड्याही शिजलेल्या आहेत आपल्या। तर तर्रीदार आपली ही पाटवडीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। घरामध्ये बऱ्याचदा भाजीला काही नसलं की काय बनवावं सुचत नाही, तर अगदी घरातीलच काही साहित्यांमध्ये मस्त असं झणझणीत हा पाटवडीचा रस्सा नक्की बनवून बघा। इथे बघा मी रात्रीच्या जेवणासाठी मस्त अशी पाटवडीची रस्सा भाजी, राईस, चपाती बनवलेली होती। भाजी खूप छान झाली होती। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।